पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पक्ष सोडताना प्रीतम म्हात्रे आणि गणेश कडू भाऊक झाले होते। शेकापचे वजनदार नेतृत्व जयंत म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपला शेकाप सोडून भाजपात जाण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला। हा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे आणि माजी नगरसेवक गणेश कडू यांचा अश्रूंचा बांधच फुटला। काळजावर दगड ठेवून निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी अन्य पदाधिकारी देखील भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले। आजचा जो काही प्रसंग आहे आमच्या सगळ्यांसाठी तसा हृदयावरती घाला घालण्याचा प्रकार। गेली 34 वर्ष इमानीद्वारे ज्या शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा भाऊ तर आमच्या आधीपासून प्रीतम थोडा 4-5 वर्ष माझ्या नंतर असेल, पण आम्ही जे पण इथे बसलो ते सगळ्यांनी तो दौलाने भडकवलेला, तो दौलाने भडकवण्यात आमचा देखील प्रत्येकाचा कुठे ना कुठेतरी खालीचा वाटा आहे। अशा प्रकारे 29 वर्ष ज्या एकरंगी एकपक्षीय संघटनेसोबत कायम संघर्षाचं आम्ही कधीच सत्तेत नव्हतो, सत्तेत नसताना देखील कायम संघर्ष करत जे कार्यकर्ते आजपर्यंत टिकले। 2 स्थित्यांवर माझ्या नजरेत जी आली ती त्याच्यामध्ये पहिलं स्थित्यांतर जिथे महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणजे दिबा पाटील साहेब आणि दिबा पाटील साहेब म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाची ओळख होती, तशी ओळख असताना देखील दिबा पाटील साहेबांनी ज्यावेळी इतकी वर्ष त्या डाव्या विचारसरणीचं काम केलं, ती डावी विचारसरणी सोडून अचानक जो हिंदुत्ववाद आहे अशा शिवसेनेमध्ये प्रवेश करून या इथे खासदारकी लढवली। त्यावेळी ही सगळ्या अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं त्या निवडणुकीवरती, परंतु त्यावेळेला देखील शेतकरी कामगार पक्षाच्या 72 कार्यकर्त्यांनी, निष्ठावान कार्यकर्त्यांनी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांना 51,000 मताधिकारी निवडून आणून दिलं। त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा जो इतिहास आहे तो ज्वाज्वल्य आहे। त्याच्या तुलनेत नाही दुसरं स्थित्यांतर मी पाहिलं ते 2004 साली रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्ष सोडून गेले। संघटना ही कायम व्यक्तीपेक्षा मोठी असते या बाबतीत भाऊंनी आधीच सांगितलं की संघटना कोणती संपत नाही, कुठली संघटना संपावी या हेतूने आम्ही इथे बसलेल्या कोणीही दुसऱ्या पक्षात जाऊन प्रवेश केलेला नाही। आमचं बसलेल्यापैकी कोणाच्या बाबतीतही आता कारण आता झालं गेलं भाऊंनी ज्या ज्या गोष्टींचा उहापोह आपल्यासमोर केला तो आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे। त्यामुळे आता कोणावरही कुठलाही दोष, राग, कोणताही आरोप आमच्याकडनं नाहीये। त्याच्यामुळे नक्कीच दुःख होत आहे, परंतु भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज जो कार्यकर्त्यांचा विषय राहणार आहे कार्यकर्त्यांच्या विषयासाठी कुठेतरी सत्तेच्या सोबत राहून कार्यकर्ते टिकावा, कार्यकर्ता टिकला तर नेता टिकतो, ही राजकारणातली आजची व्याख्या। आणि तुम्ही मला जे विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे की बाबा डावी विचारसरणी टू उजवी विचारसरणी, आम्ही डावी विचारसरणीचे गेले कित्येक वर्ष पाईक आहोत, त्यामुळे डावी विचारसरणी ही अगदी झटकून आम्ही जे तिकडे जाणार नाही किंवा गेलेलो नाहीये। परंतु आज आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, राजकीय परिस्थिती बघितली तर अजितदादा पवार साहेब यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तोही डाव्या विचारांचा आहे। तो जर पक्षाचा एखादे जे प्रमुख आहे ते जर तिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जनतेला चालतात, त्याचप्रमाणे शिवसेना अगदी त्यांच्या विचारसरणीची जरी असली तरी त्याच्यामध्ये देखील असणारे खूपसे लोक आहेत ती डाव्या विचारांची आहेत। भाजपा पक्ष जरी पकडला तरी काँग्रेसमधनं अर्ध्याहून जास्त तिथे गेलेली लोक आहेत। म्हणजे अशा अवस्थेत काँग्रेस पक्षातनं गेलेले, शिवसेनेतनं गेलेले, इव्हन तो राष्ट्रवादीतनं गेलेले अनेक आमदार आज महाराष्ट्राच्या पटलावर बीजेपी मधनं आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मला खात्री आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्राने त्यांना एक्सेप्ट केलं त्याप्रमाणे पनवेल, उरण आणि खालापूर मधील जनता देखील आम्ही जे अगदी डावी विचारसरणीचे आहोत परंतु तिथे जाऊन बसलोय तरी आम्हाला एक्सेप्ट करतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि आज जे काय आहे इतक्या वर्षाचा जो आमचा लालबावटा होता तो आज आम्ही आमच्या खांद्यावरला खाली उतरवला। शेवटचा प्रश्न आहे, जे सगळे उपस्थित आहेत ते भाऊंबरोबर आहेत का?
मी जेव्हापासून पाहतोय कडूची आपल्याकडे आणि मला शंका होती की आपण हा प्रस्ताव येस एक 4-5 मिनिटं आहेत बारकाईने माझ्याकडे बघतात सुरेश भाऊची सोबत असेल का याची मला शंका आली पण मी आता भावाच्या दिशेने ते आज मी तुम्हाला सांगू शकत नाही ते रामशेठ ज्या दिवशी आम्हाला हे करतील संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय कसं आहे त्यावेळी हे करतील कारण मी आज तुम्हाला आकड्यात मी सांगू शकत नाही तुम्हाला ते दिसणार आहेत त्या दिवशी आम्ही तुम्हाला तो कागदच देऊ समोर सर्व मंडळीला किती आकडे हा आज शेकापला सोडून भाजपमध्ये आपण जाण्याचा निर्णय घेतला आहे काय भावना व्यक्त करतात जनतेला काय असू शकतं कोणाला बघा एक गोष्ट आपल्याला सांगतो निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना पण हे जात असताना सत्तेच्या प्रवाहामागं जाण्याचा हेतू एकच आहे का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे का शेवटी जनता मोठी आहे जे मात्र एकट्या काय मोठा नाही त्याच्या स्वार्थाकरता जात नाही पण जनतेच्या प्रश्नांकरता आम्हाला हा पक्ष प्रवेश करावा लागतो पक्षातली अपमानकारक वागणुकीबाबत काल खंत व्यक्त केली त्यानंतर शेकापच्या नेतृत्वाकडून पक्ष संपर्क केला का आपली मनधरणी करण्याचा प्रयत्न केला का हे बघा मला खरोखर मी 29 तारखेला ज्या दिवशी याच्यातून बाहेर पडलो आपल्या महाविकास आघाडीतून त्याच्यानंतर माझी मनधरणी करण्याकरता फक्त एवढंच सांगत होते की आपण मंडळी थांबावा आणखी आपण विचार करू पण त्याच याच्यामध्ये 2-2.5 तास मीटिंग चालल्यानंतर लोकांनी जे जे प्रश्न विचारले ते मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर ते सुद्धा भावुक झालते की माझ्यावर काहीतरी अन्याय होतो त्या पद्धतीने मी त्या दिवशी जाहीर केलं का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आणि मला दुःख हेच होतो का मी 47 वर्ष शेका पक्षाने मला भरपूर मान सन्मान दिला पनवेल या नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष 74 साली पाटील साहेब झाले होते त्याच्यात दिबा पाटील त्याच्यानंतर मी 2000 साली झालो एवढा मोठा मला मान दिला होता सिडकोचा डायरेक्टरसुद्धा त्याचवेळी मला दिला होता पक्षाने मला भरपूर दिला आहे जनतेने भरभरून प्रेम दिला आहे याच्यापेक्षा ते जाताना दुःख होतं पण शेवटी कुठंतरी जसं आता विचारलं मला आपल्या पत्रकारांनी का तुमचा मान सन्मान जो झाला नाही अपमान झाला अपमानाचा विषय असा आहे का आम्ही सध्या ज्या पार्टी ऑफिसमध्ये बसत होतो ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्या बिल्डिंगचा काम पूर्ण झाला मग त्याचा आपण 30 तारखेला हे ठेवला होता उद्घाटन नवीन ऑफिसचा त्यावेळी मला कोणीही सकाळी फोन केला नाही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पण मी जसा जाहीर केला 29 तारखेला का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आमच्या नेते मंडळींनी सांगितलं का आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसचा उद्घाटन होता त्या ऑफिसमध्ये मला बोलवला सुद्धा नाही तरी पण मी माझा प्रेम म्हणून दुपारी 1:30 वाजता ऑफिसला गेलो मी तिथं गणेशाच्या पूजनाला नमन केलं आणि मी तसाच बाहेर आलो भाजपच का भाजपच्या वाटेवर का जावं एकंदरीत इथली परिस्थिती बघितली पनवेल उरणचे दोन्ही आमदार भाजपचे आहेत आणि शिंदे साहेबांचं सुद्धा आम्हाला बोलवत होते अजितदादांचं सुद्धा तटकरे साहेब सुद्धा यांची सुद्धा बोलवण्याचं हे होतं पण इथं एकमेव असं आहे का हे दोन पक्षांचे दोन्ही आमदार बीजेपीचे दोन्ही आमदार उरण पनवेलला असल्यामुळं शेवटी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला कारण शेवटी जनतेची कामं सत्तेमधूनच होतात ते सुद्धा सत्तेत आहेत पण इथं मला शेवटी कुठे गेलो तरी इथून मला बीजेपी सोबत गेल्याशिवाय पर्याय नव्हता